डिश होतीये, काय अधिक माहिती आहे? राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडे तसेच उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत साहेबांकडे संगमनेर तालुक्यामध्ये MIDC नसल्यामुळं ती करावी अशी मागणी मी सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये आमदार झाल्यानंतर एक पत्र दिलं होतं. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित केला होता त्यावेळेस त्यांच्याकडून उत्तर आलं होतं का संगमनेरमध्ये MIDC उपलब्ध नाहीये, मागणी केल्यास ती देण्यात येईल म्हणून. आणि त्यानंतर मी तत्काळ राज्याचे उद्योगमंत्री जे आहेत यांच्या वेळोवेळी संपर्कात होतो. 24/3 हे माझ्याकडून पत्र देण्यात आलं. पत्र देताना स्पष्ट सांगितलं होतं का कवठे मलकापूर येथेच MIDC करावी. त्यासाठी त्या ग्रामपंचायत जी आहे कवठे मलकापूरची, या ग्रामपंचायतीने सुद्धा माझ्या नावाचा त्यावेळेस पत्रव्यवहार केला होता, माझ्याकडे ठराव दिले होते. त्यामुळं MIDC संदर्भात इथल्या तरुणांना रोजगार मिळण्यासंदर्भात माझे नेते, ज्या शिवसेना पक्षाचा मी आमदार आहे, त्यांनी शब्द दिला होता. आणि ते संगमनेर येथे आल्यावर सुद्धा त्यांनी जाहीरीतून फोन केला होता उदय सामंत साहेबांना आणि MIDC संदर्भात सूचना केल्या होत्या. त्यास उदय सामंत साहेबांनी सुद्धा त्यांना शब्द दिला होता का लवकरच तिथं MIDC बाबतच्या सर्व कारवाई पूर्ण करण्यात येईल. परंतु दुर्दैवाने ज्यांनी 40 वर्षामध्ये ज्यांना या तालुक्यामध्ये साधी MIDC आणता आली नाही, त्यांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये आदरणीय आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेबांच्या वक्तव्याची खिल्ली केली होती. त्याला प्रत्युत्तर सुद्धा उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांनी दिलं होतं का आमदार अमोल खताळांच्या इथं 6 महिन्यामध्ये मी MIDCची जी सुरुवात आहे, पूर्तता आहे, ती सगळी मी कागदपत्री करून पुढं करणार. त्यामुळं ज्या पद्धतीने आता हालचाल सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे जे पदवीधरचे आमदार आहेत त्यांना पोटसूळ उठला आणि पुन्हा त्यांनी आम्ही आणलेल्या निधीचं, आम्ही केलेल्या कामाचं क्रेडिट घेण्याची स्पर्धा पुन्हा सुरू झाली. पण संगमनेरकर लोक त्यांना हाच प्रश्न विचारताय का 40 वर्ष तुम्ही काय MIDC आणू शकले नाही, 40 वर्ष तुम्ही काय इथं रोजगार देऊ शकले नाही. आणि आज जर आमदार एक सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलगा आमदार झालाय, याचं दुःख त्यांना एवढं झालंय का मला सकाळ दुपार संध्याकाळ मला त्रास देण्याचा त्यांचा जो प्रयत्न चाललाय. परंतु ही मायबाप जनता माझ्या बरोबर असल्यामुळं मी यांच्या त्रासाला यांना कुठल्याही प्रकारे घाबरत नाही, भीत नाही. माझं काम थांबणार नाही. माझ्या मागं महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आहेत, आदरणीय अजितदादा पवार आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब. त्यामुळे मी पुन्हा सांगेल का आता 2 दिवसांनी चालू होईल. यापूर्वी बैठका सुद्धा मुंबईमध्ये उदय सामंत साहेबांकडे झाल्या आहेत. त्याबाबतचं जर आपल्याला पाहिजे असेल तर सर्व कागदपत्र सुद्धा आपल्याला देण्याची माझी तयारी आहे. याच्यामध्ये सुद्धा बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचं कवठे मलकापूर येथे क्षेत्र स्थापन करण्याबाबत संदर्भामध्ये सुद्धा बघा पत्र कोणाचं आहे. त्यामुळं फक्त अमोल खताळांनी एखाद्या विभागाला पत्र दिल्यानंतर तो पाठपुरावा करतो. आज उद्योग खातं शिवसेनेकडे आहे. परंतु दुर्दैवाने काही लोक स्वतःचं अपयश झाकण्यासाठी एक समाज माध्यमांमध्ये पुन्हा एकदा केविलवाना प्रयत्न करून स्वतःच्या आकलेचे तारे तोडण्याचा कार्यक्रम या संगमनेरमध्ये सुरू आहे. पण संगमनेरची सुज्ञ जनता हे हाणून पाडेल.